महाराष्ट्राचा वाघ, आपल्या गर्जनेने गल्ली ते दिल्ली हादरावून टाकणारे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तशीच निर्भीड आक्रमक बाळासाहेबांची शिवसेना आणि तिचं मुखपत्र सामना। 23 जानेवारी 1988 रोजी बाळासाहेबांनी सामना वृत्तपत्र सुरू केले। बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा भगवा ध्वज खांद्यावर घेत भाजपाशी युती केली। त्यावेळी बाळासाहेब स्वतः सामनाचे संपादक होते आणि त्यांच्या लेखणीतून निघणाऱ्या हिंदुत्वाच्या ज्वाळांनी लांगुल चालनाचे राजकारण करणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अक्षरशः होरपळून निघायची। कटू असले तरी जे सत्य आहे तेच सामनातून लिहिले जायचे। प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक वैभव पुरंदरेंनी सामनाला वर्तमानपत्रांचा वाघ म्हटले होते। सामना सुरू करण्यामागे काँग्रेसची काळी राजवट उलथवून टाकण्यासाठी शिवसेनेचे विचार प्रखरपणे जनतेपुढे मांडणे हे बाळासाहेबांचं उद्दिष्ट होतं। सामना वर्तमानपत्र सुरू होण्यापूर्वी शिवसैनिकांनी मुंबईतील भिंती दैनिक नव्हे सैनिक अशा घोषणांनी रंगवून टाकत जोरदार वातावरण निर्मिती केली होती। परंतु काय ते दुर्दैव, आज त्याच शिवसेनेचे तेच ज्वलंत मुखपत्र असलेल्या सामनाचा वापर भुरट्या राजकीय विद्वेषाचा कंड शमवण्यासाठी केला जातो आहे। जो सामना आपला हिंदुत्वाचा विचार आणि नीडर भगवा पुरुषार्थ डंके की चोट पर व्यक्त करायचा, आज तोच सामना राजकीय सूडबुद्धीने एका महिलेचं घर पाडल्याबद्दल आपल्या नेत्याच्या अपौरुषत्वाची पाठ ठोकून घेतो आहे। ज्या सामन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि मराठी माणसाचा आवाज बुलंद व्हायचा, आज तोच सामना लढवय्या मराठा समाजाला मुका मोर्चा म्हणून नमतो आहे। जो सामना एकेकाळी दररोज काँग्रेसचे वाभाडे काढायचा, सोनिया गांधीला करप्शन क्वीन म्हणायचा, तो सामना आज स्वतःच भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला आहे। एका जनहित याचिकेतील माहितीप्रमाणे टाळेबंदीच्या काळात जेव्हा सर्वच वर्तमानपत्र तोट्यात होते, तेव्हा ठाकरे कुटुंबियाची मालकी असलेल्या प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 42 कोटींवर पोहोचला। टाळेबंदीच्या काळात सामनाने तब्बल 11.5 कोटींची कमाई केली। त्यामुळे आजचा सामना हा बाळासाहेबांचा सामना राहिला नसून उद्धव ठाकरे व संजय राऊतांच्या सूडबुद्धीच्या राजकारणाचा केवळ हत्यार म्हणून उरला आहे। बाळासाहेबांच्या सामन्याला बदनाम करणाऱ्या या चुकीला माफी नाही।